मासिकांच्या आजच्या भागात आपलं सर्वांचे स्वागत करते। आज आपल्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर पूर्णिमा केदार चिंचमुलातपुरे, ज्या बाय प्रोफेशन एक डॉक्टर आहेत, पण त्या सध्या एका ॲनिमेशन आणि VFX या शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत। तर दोन्ही प्रोफेशन त्या कशा मॅनेज करत आहेत किंवा किती चांगल्या प्रकारे त्या चालवत आहेत, ह्या दोन्ही गोष्टींना, दोन्ही प्रोफेशन्सना, या व्यतिरिक्त त्यांचं एक डॉक्टर क्षेत्रातलं कार्य आणि या व्यतिरिक्त शिक्षण संस्थेचं त्यांचं कार्य, याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत पूर्णिमा यांच्याकडनं। नमस्कार पूर्णिमा, आमच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। सर्वप्रथम आपण तुमच्याबद्दल जाणून घेऊयात की एक बाय प्रोफेशन तुम्ही एक डॉक्टर आहात, तर एक बाय डॉक्टर या प्रोफेशननी तुम्ही विविध क्षेत्रात, आता जसं तुम्ही एक शिक्षण संस्थेमध्ये संचालिका म्हणून काम करत आहात, तर एक डॉक्टर म्हणून आपलं कार्य कसं आहे? बाय प्रोफेशन मी ॲक्च्युली डेंटिस्ट्री प्रॅक्टिस करते आणि बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी माझं झालेलं आहे आणि हे मी पुण्यावरनं ग्रॅज्युएशन झालं आहे माझं आणि नागपूरवरनं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे हेल्थ केअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये 1 इयर इंटर्नशिप पण झालेली आहे माझी। तर मोस्टली मी रुरल सेक्टरमध्ये डेंटल प्रॅक्टिस जे आहे आमचं करतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूटमधली मी वन ऑफ दी बोर्ड मेंबर आहे। तर आम्ही ओरल कॅन्सरसाठी बेसिकली काम करतो आणि रुरल सेटअपमध्ये जाऊन तिथे जाऊन ओरल कॅन्सरला डायग्नोज करणं, म्हणजे मुखाचं कॅन्सर जे आहे, कर्करोग, याला आम्ही डायग्नोज करणं, डिटेक्ट करणं, काउन्सिल करणं पेशंट्सना आणि त्यांना ट्रीटमेंटसाठी हेल्प करणं, हे माझं मेन ऑब्जेक्टिव्ह असतं। रादर दॅन पूर्ण एक सेटअप, एक क्लिनिकल सेटअपमध्ये प्रॅक्टिस करण्यापेक्षा हे एक जास्ती इम्पॉर्टंट गोष्ट मला अशी वाटते की लोकांपर्यंत जाऊन त्यांना कॅन्सरच्या बद्दल माहिती देणं, हे ॲज अ डेंटिस्ट, ॲज अ मेडिको मी प्रॅक्टिस करते। सर्वप्रथम याबद्दल मला एक थोडंसं अजून माहिती घ्यायची आहे तुमच्याकडनं की कॅन्सर म्हणजे रुरल भागांमध्ये जसं कॅन्सरसाठी एक जनजागृती करणं म्हणता येईल आपल्याला, तर त्या करण्याकरिता एक काही विविध प्रसंग आढळतात आपल्यासमोर की कधीतरी असं वाटतं की ह्या व्यक्तीला हा कॅन्सरचा रोग होऊ शकत नाही किंवा असं कधीतरी झालं, एखादी वेगळी सिच्युएशन आली आणि एक डॉक्टर म्हणून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हँडल केली। कॅन्सर होऊ शकत नाही हे म्हणजे असं तर आपण असं विचार करू की काही प्रिकॉशन्स घेतले या काही गोष्टी केल्या वगैरे तर आपण नक्कीच कॅन्सरकडनं अवॉइड होऊ शकतो आणि कर्करोग आपण अवॉइड करू शकतो। पण 70 to 75% चान्सेस कॅन्सर त्यांनाच, म्हणजे ओरल कॅन्सरची मी समजा गोष्ट केली तर त्यांच्यातच आढळतो जे तंबाखू, गुटखा, खर्रा याच्यात असतात, सिगरेट स्मोकिंग वगैरेमध्ये असतात। पण असे पण केसेस आहेत जिकडे तुम्हाला या सगळ्या सवयी नाही आहेत, नाही दिसणार, पण तरी कॅन्सरचं प्रमाण दिसतो। तर आमचा एक हाच मोठा असतो की जरासं पण कुठे काही चेंजेस दिसले तोंडामध्ये या दातांमध्ये या काही जे आपण अल्सर म्हणतो, छाले जे म्हणतो, हे जरा थोडंसं दिसलं या काही वेगळे जे नॉर्मलपेक्षा काही वेगळं दिसलं तोंडामध्ये या घशामध्ये असं वाटलं जेवण गिळताना या खूप तिखट असं वाटतं, तर अशा काही गोष्टी समजा दिसल्या तर नक्कीच आपण रिवर्ट करावं, डॉक्टरला भेटावं। आणि हे आम्ही असे केसेस बघितलेलेही आहेत आणि अशांना आम्ही क्युअर करायला, ट्रीट करायला हेल्पही केलेली आहे। सध्या आपण बोलूयात यांच्या शिक्षण संस्थेकडे, ज्याच्या त्या संचालिका आहेत। झी इन्स्टिट्यूट याच्या तुम्ही संचालिका आहात, जिथे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन आणि VFX याबद्दल प्रशिक्षित केलं जातं। हा नक्कीच हा खूप महत्त्वाचा आपला भाग आहे किंवा आजचा एपिसोड हा खूप महत्त्वाचा आहे ॲनिमेशन आणि VFXच्या विद्यार्थ्यांकरिता आणि बाकीही विद्यार्थ्यांकरिता। तर सर्वप्रथम आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया की VFX आणि ॲनिमेशन बेसिकली हे कोर्सेस म्हणजे विद्यार्थ्यांना कसं स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, काय ह्या कोर्सेसमध्ये वेगळा युनिकनेस आहे की विद्यार्थ्यांनी या कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल नागपूरमध्ये खूप कॅलिबर आहे, खूप म्हणजे इतका यूथ आहे नागपूर आणि सराउंडिंग नागपूरच्या जे भागांमध्ये एवढा यूथ आहे की यांना एक मोटिवेशन की आम्हाला एक नॉर्मल मेन स्ट्रीम वर्किंग लाईनपेक्षा पण एक वेगळे सब्जेक्ट्स आहेत, एक वेगळे टॉपिक्स आहेत जे आम्ही शिकू शकतो आणि त्याच्यामध्ये करिअर्स करू शकतो, प्रोफेशन करू शकतो। तर हा एक आमचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता की असं काहीतरी स्टुडंटसाठी करावं, असं काहीतरी यूथसाठी करावं। आणि बेस्ट पार्ट हा आहे की हे जे कोर्सेस आहे याला ॲज सच एज लिमिट म्हणून काहीच नाही आहे की हे तुमची एज लिमिट अशी हवी, हीच हवी, मगच तुम्ही करू शकता या मगच तुम्हाला याच्यातून काही आउटकम येईल। हे प्युअरली इंटरेस्ट बेस्ड आहे
आणि याच्यामध्ये लोकांना एक दिसेल की हे एक प्रोफेशनला समजा आपण वळलो, म्हणजे ॲनिमेशन आहे, VFX आहे, तर स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रवेश करू शकता. तिकडे तुमच्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात आणि तुम्ही स्वतःचा पण सेटअप सगळा रेडी करू शकता. जसं तुम्ही सांगितलं पौर्णिमा की एक ही फ्रँचायझी आहे, जी इन्स्टिट्यूटची ही फ्रँचायझी आहे नागपूरला, ज्याची तुम्ही संचालिका आहात. तर एक स्वतःचं वैयक्तिक एखादं इन्स्टिट्यूट टाकणं किंवा जे गव्हर्नमेंट्सचे आहेत किंवा प्रायव्हेट जे कॉलेजेसमध्ये जर याचे क्लासेस किंवा इन्स्टिट्यूट असतील, त्यापेक्षा हा झी इन्स्टिट्यूट वेगळा का आहे? म्हणजे स्टुडंट्सनी याला का चूज करायचं? स्टुडंट्सनी ॲक्च्युली तुम्ही हा जो क्वेश्चन विचारला, हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये पण असे बरेच असतील आणि इव्हन कॉलेजेस वगैरे मध्ये असतील की जे लोक हे असे कोर्सेस वगैरे रन करत असतील. पण मी हे असं म्हणेन की आमचं अशापैकी म्हणजे कसं वेगळं आहे आणि आम्ही अजून काय वेगळं प्रोव्हाइड करतो, याच्यासाठी स्टुडंट्सनी नक्की आम्हाला व्हिजिट करावं. आणि सध्या तर आम्ही म्हणजे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, पण स्टुडंट्स अगदी मंडे टू सॅटर्डे दे कॅन कम इन वर्किंग आवर्स अगदी येऊ शकतात आणि इन्स्टिट्यूट व्हिजिट करून हे त्यांनाच कळेल की का त्यांनी हे इन्स्टिट्यूट ऑप्ट करायला पाहिजे, मी सांगण्यापेक्षा ही गोष्ट. नक्कीच विविध विद्यार्थ्यांना, म्हणजे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही या क्षेत्रात गेलो तर आमची इच्छा आहे किंवा आमच्यात टॅलेंट आहे या क्षेत्रामध्ये येण्याचं, पण कुठेतरी आम्ही बांधल्या जाऊ की आम्हाला फक्त पर्टिक्युलरली एका फील्डमध्ये जावं लागेल हा कोर्स केल्यानंतर. तर असं काही आहे का की हा कोर्स केल्यानंतर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या फील्डमध्ये अवेलेबल होऊ शकतं किंवा मीडिया रिलेटेड किंवा मीडियाशी, आम्ही मीडियाचे लोक आहात तर मीडियामध्ये पण अशा लोकांची फार गरज असते, तर अशाच्याने एक तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? जसं मी पहिले सांगितलं, या फील्ड्सना समजा ऑप्ट केलं तर तुमच्याकडे एक व्हरायटी आहे आणि अगदी स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही म्हणाल तिकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे आता तुम्ही VFXच म्हटलं तर आजकाल केवढे सगळे मूवीजमध्ये VFX आर्टिस्ट लागतात आणि मग ॲनिमेशनसाठी पण एवढी व्हरायटी आहे, इतकी व्हरायटी आहे. तर एकदा जेव्हा आपण समजायला लागतो या फील्डला, या कोर्सला, तर मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल ऑपॉर्च्युनिटीज कळतात. आणि नागपूर ॲक्च्युली अशी जागा आहे आणि नागपूर एक असं म्हणजे बिकॉज सेंटर ऑफ इंडिया आपण जे आहे, इकडे यूथ एवढा आहे की इकडच्या यूथनी तर अगदी ही ऑपॉर्च्युनिटी ग्रास्प करायला पाहिजे, ही ग्रॅप करायला पाहिजे आणि समोरचा अजून फील्ड्सच्या बद्दल आणि अजून प्रोफेशन्सच्या बद्दल नक्कीच विचार करायला हवा. कारण मोस्टली माझं एक असं पर्सनल असं एक फिलिंग आहे, एक असं थिंकिंग आहे की माझं ग्रॅज्युएशन पुण्यातनं झालं आहे. कारण मला त्यावेळेस असं वाटत होतं की अरे नागपूरमध्ये एवढं ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे, पण आता नागपूरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप येतात आहे आणि नागपूरकडे भरपूर यूथ असल्यामुळे नागपूरमध्ये आमची पण ही इच्छा होती की ही ऑपॉर्च्युनिटी नागपूरमध्ये आणावी आणि नागपूरला ही ऑपॉर्च्युनिटी ही द्यावी. आणि आता हे यूथकडे आलेलं आहे नागपूरमध्ये, तर हे नक्कीच ग्रॅब करायला हवं. नक्कीच. तर एक झी इन्स्टिट्यूट जिथे हे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन, VFX म्हणजे विविध क्षेत्रामधील या क्षेत्रातले विद्यार्थी वळू शकतात. तो मीडिया असू देत, मूवीजचं क्षेत्र असू देत किंवा कुठलीही कंपनी, प्रत्येक ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांची फार गरज असते. पण आपल्या झी इन्स्टिट्यूटतर्फे अशा काय स्पेशल फॅसिलिटीज आहेत किंवा अशा काय स्पेशल ऑफर्स आहेत किंवा नक्कीच कोणीतरी कोर्स केल्यानंतर त्यांना कामाची गरज असते, तर अशाकरिता मग विद्यार्थ्यांना आपल्याकडनं काय प्रोव्हाइड होतं? ही जी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे की कोविडची, कोरोनाची, आणि मी तर म्हणेन की आम्ही नेमकं कोविडमध्ये हे इन्स्टिट्यूट स्टार्ट केलेलं आहे. तर म्हणून आम्ही एकदम स्क्रॅचपासून सगळ्या गोष्टी बघतो आहोत की किती डिफिकल्टीज येतात आहे. आणि स्टुडंट्सचं, फॅमिलीजचं, पेरेंट्सचं मी बिलकुल समजू शकते की त्यांना एकदम असं वाटतं की बापरे, आपण कुठेतरी एक अमाऊंट द्यायचा आणि ते शिकायचं आणि आपल्याला माहीत नाही आहे याचा आउटकम कसा येतो, काय येतो. तर आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे की तुम्ही अर्न अँड लर्नवाला जो सिस्टम आहे की आम्ही इकडून आता इंटर्नशिप सुद्धा प्रोव्हाइड करायचं स्टार्ट करतो आहोत की ज्या याच्यामध्ये तुम्ही जेवढा इन्व्हेस्ट करता आहात ॲडमिशनसाठी आमच्याकडे, इन लॉंग कोर्सेस म्हणा, जे लॉंग ड्युरेशन कोर्सेस आहेत, 1.5 वर्षाचे आहे, 2.5 वर्षाचे आहेत, तसेच आमच्याकडे शॉर्ट कोर्सेस पण आहे, 1.5 महिना, 3 महिने, 6 महिने, हे असे पण शॉर्ट कोर्सेस आहेत. पण आम्ही या सगळ्या कोर्सेसच्या सकट इंटर्नशिप सुद्धा प्रोव्हाइड करतो आहोत, ज्यांनी असं कुठे वाटणार नाही की अरे आपण एक अमाऊंट लॉक करून दिलाय, आपण एक अमाऊंट दिलाय आणि आपल्याला माहित नाही अशा कोविडच्या सिच्युएशनमध्ये की आपल्याला कधी हे रिगेन करता येईल. सो हे एक इंटर्नशिपवाला प्रोसेस पण आम्ही स्टार्ट करतो आहोत. एक
कोरोनाचा हा जो महामारीचा काळ सर्वांसाठीच अतिशय भयावह राहिलेला आहे. प्रत्येकजण आपण त्रासलेला आहे. तर एक इन्स्टिट्यूट, जसं आता तुम्ही सांगितलं की कोरोना काळात नेमका हा इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आलेला आहे. तर कोरोनाची परिस्थिती बघता एक इन्स्टिट्यूटला काय त्रास जाणवला, या व्यतिरिक्त ज्या क्षेत्रात म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी ऑलरेडी शिकत आहेत किंवा ज्यांचं शिकून झालेलं आहे, अशांना काय अडचणी जाणवल्या असं तुम्हाला वाटतं? जे फील्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे त्यांचं मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार की किती डिफिकल्टीज गेले आहेत. आणि आयडियली मी तुम्हाला खरं सांगते की फील्डमध्ये समजा ह्या फील्डमध्ये आहात, ॲनिमेशन, VFX वगैरे, तर ही अशी फील्ड आहे की जिकडे तुम्ही ॲक्च्युली घरी बसून सुद्धा यू कॅन अर्न, तुम्ही घरी बसून सुद्धा कमवू शकता. असं नाही आहे की अरे बाहेर जावं लागतंय, अरे मी कसं जाऊ, काय जाऊ वगैरे, हे नाही आहे. आणि ही फील्ड एक अशी फील्ड आहे की लिटरली तुम्हाला एक फक्त कम्प्युटरची गरज आहे आणि तुम्ही घरी बसूनही तुमचं हे बिलकुल काम चालू देऊ शकता. ॲज अन इन्स्टिट्यूट आम्हाला खूप जास्ती डिफिकल्टीज आले, अजूनही येतात आहे. अजूनही आम्ही यातनं अजून बाहेर पडलेलो नाही आहोत कम्प्लिटली. म्हणजे स्टाफ अपॉइंट करण्यापासून आणि स्टाफनी म्हणजे आमचं नॉर्मल रुटीनमध्ये रनिंग रुटीन येण्यापासून सगळ्या गोष्टींचं डिफिकल्टीज आहे. म्हणजे मला एव्हरी डे, सध्या तर आमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडच सुरू आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टर, पण प्रिकॉशन्स घेणं, सगळ्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे की नाही बघणं. आणि आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही पण इन्स्टिट्यूटमध्ये आले, ऑफिसमध्ये आले, तर आम्ही सगळे कंपल्सरी मास्कमध्ये असतो आणि विदाऊट मास्क आम्ही बिलकुल हे करत नाही, बिलकुलच. वी डोंट रन अवर ऑफिस विदाऊट मास्क. पण मेन डिफिकल्टी अशी आहे की स्टुडंट्सना या फेजमध्ये त्यांना करायची आहे हे फील्ड शिकायचं आहे, या फील्डमध्ये यायचं आहे, पण त्यांचं असं असतं की ऑनलाईन कसं शिकावं, ऑनलाईन कसं यावं, किती करावं, ते मोस्टली ऑफलाईनसाठी ऑप्ट करतात. आणि ही ॲज ऑफ नाव डिफिकल्टी आहे. पण लकीली माझ्याकडचं म्हणजे माझी जी फॅकल्टी आहे, माझी पूर्ण फॅकल्टी फार एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे नागपूरची. आणि इवन माई स्टाफ, बाकी पूर्ण वर्किंग स्टाफ, हे लोक भयंकर मेहनत घेऊन सगळ्या स्टुडंट्सची, आमचे जे सध्या ऑनगोईंग स्टुडंट्स आहे यांना फार मदत करतात आहे. एक प्रश्न मला अजून होता की जसं मध्यंतरी शिक्षण मंत्र्यांनी एक हे दिलं होतं की जे प्रायव्हेट ट्युशन्स आहेत किंवा महत्त्वाचे शिक्षण संस्था आहेत तिथे विद्यार्थ्यांना अलाउड आहे 50% सिटिंग अरेंजमेंट सोबत की तुम्ही तेव्हा क्लासेस सुरू करू शकता. तर एक ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धती म्हणजे आपण रेग्युलरली जे क्लासेस घेतो त्या दोन्हीमधला फरक काय आणि एक आपल्या अपेक्षा काय आहेत की क्लासेसचं सध्या म्हणजे कोरोनाची परिस्थिती बघता कसं असायला पाहिजे? ऑनलाईन ऑफलाईनमध्ये भयंकर डिफरन्स आहे, खूप जास्त डिफरन्स आहे. म्हणजे मी इकडची सेंटर हेड असण्यापेक्षा मी एक आई म्हणून पण सांगते, माझी मुलगी पण ऑनलाईनच शिकते आहे. पण इतका डिफरन्स आहे, कारण एक जो 1-to-1 टच येतो शिकवण्यामध्ये आणि जो एक ऑनलाईन टच येतो त्याच्यात फार डिफरन्स आहे. पण जसं एक आम्हाला पण जसं एक होतं की आम्ही ॲक्च्युली वाट पाहतोय की कधी आम्हाला ऑफलाईन स्टार्ट करता येतं, पण सगळ्यांचं प्रिकॉशन्स बघून कोणालाही त्रास न होता, स्टुडंट्सना त्रास न होता, स्टाफला त्रास नव्हता, आमचं असं ऑप्शन म्हणजे आम्ही असं ऑप्ट केलं की सध्या आपण ऑफलाईनच चालूया. थोडे डिफिकल्टीज येतील, थोडे प्रॉब्लेम्स येतील, आपण स्टुडंटचं जितकं होऊ शकू तेवढं आपण त्यांना हेल्प केली पाहिजे, त्यांना त्यांचे डाऊट सॉल्व्ह करायला हवेत. पण जितकं होऊ शकू तेवढं आपण ऑनलाईनच सध्या चालवलेलं बेटर आहे. म्हणजे कोणाला कुठून हेल्थ इश्यूज वाईज वगैरे त्रास नाही व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि या व्यतिरिक्त ॲनिमेशन, VFX आणि वेगवेगळे कोर्सेस, म्हणजे यामध्ये व्हरायटी असते की एक कुठलीही गोष्ट बनवण्याकरिता आपल्याला पर्टिक्युलरली ती गोष्ट शिकावी लागते आणि त्यानंतर आपण ती गोष्ट बनवू शकतो किंवा तयार करू शकतो. तर नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल असतील. आणि एक नॉर्मल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे एक सामान्य नागरिकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर त्यांना असं वाटतं झी इन्स्टिट्यूट हे एक ब्रँड आहे किंवा खूप महाग असेल, किंवा झी म्हटलं तर एक मोठा ब्रँड जोडलेला आहे, तर तिच्या कोर्सेसची फीस पण तितकी असेल. तर एक नेमकं ह्या कोर्सेसमध्ये किती व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या फी स्ट्रक्चरमध्ये जर आपल्याकडनं काही मदत विद्यार्थ्यांना आपण करत असेल की ब्रँडच्या नावाखाली लोक कधीतरी असं होतात ना, शिक्षण संस्था लुटण्याचं काम करतात विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना. तर अशा वेळेला आपल्याकडनं नागरिकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी काय प्रयत्न सुरू आहेत? एकदम फ्रँक बोलावं तर मी असं म्हणेन की माझ्या जागेत अजूनही कोणी असतं, समजा म्हणजे जो फर्स्ट टाइम बिझनेसमध्ये उतरते आहे, तर ते
पर्सन असाच विचार करेल की अरे आपल्याला बिझनेस म्हणजे आपल्याला शेअर पैसा कमवायचा हाच आपला एक मुद्दा राहायला पाहिजे. आणि हे ॲज अ बिझनेसमॅन हे अगदी बरोबर आहे. एक बिझनेस वुमन या बिझनेसमॅनच्या विचाराने एकदम बरोबर आहे की आपण पैशाचा विचार करून हे गोष्टी करतो. पण जेव्हा आम्ही हे स्टार्ट केलं, हे मुद्दा जेव्हा आम्ही मुद्दा म्हणून जेव्हा इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं हे, तर माझ्या वडिलांचं एक होतं की नाही, आपल्याला म्हणे आपल्याला पैसा हा महत्वाचा नाहीये. हा पैसा एक लेवल नंतर, एक लिमिट नंतर बरोबर आहे, पण सध्याची परिस्थिती जी आहे लोकांची ही फार एकदम मुश्किल परिस्थिती आहे, खूप कठीण परिस्थिती आहे आणि ही सगळ्यांवरच डिफिकल्ट आहे सध्या. म्हणजे आमच्यावर म्हणा, तुमच्यावर म्हणा, सगळ्यांचाच असा आहे, कोविडचाही असल्यापायी. तर मनी हा आमचा अक्षरशः सध्या आम्ही विचारही करत नाहीये की आम्ही त्यांना म्हणजे ओव्हरचार्ज करायचं या कोणाला बर्डन द्यायचं. आता तुम्हाला म्हणजे आपण बोलल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर आमचे स्टाफ मेंबर्स वगैरेंसोबतही बोलू शकता तुम्ही की आम्ही इन्स्टॉलमेंट पॅटर्न्स मध्ये चार्ज करतो आहोत आणि लिटरली असं याच्यात चार्ज करतोय की एक हाय अमाऊंट, जसं तुम्ही म्हटलं हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे आणि ही फ्रँचायझी आहे, तर आम्हाला पण एक लिमिट असते की आम्हाला एवढं एक चार्ज करणं नेसेसरी आहे. पण आम्ही ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असूनही आम्ही त्या जे मेन हेड ऑफिस आहे यांचं मुंबईला, आम्ही त्यांच्याशी बोललो की आम्ही हे एवढं चार्ज करू शकत नाही. नागपूरमध्ये सध्या नागपूरचे लोकांना आम्ही सध्या इतकं हे चार्ज करून आम्ही ओव्हरबर्डन नाही करू शकत. तर आम्ही बरेच म्हणजे कुठे ओरिजिनल फीज आहेत आणि आम्ही ज्या सध्या ज्या फीज चार्ज करतो आहोत हे अगदी अफोर्डेबल रेट्सवरती चार्ज करतो आहोत, कोणालाही बर्डन न देता. कारण आम्ही स्वतः समजतो ही गोष्ट खूप कठीण आहे, ही वेळ खूप कठीण आहे आणि याच्यामध्ये एका दुसऱ्याला धरून उभं राहणं गरजेचं आहे. आणि एज्युकेशन ही अशी गोष्ट आहे की ही समजा प्रॉपरली प्रोव्हाइड झाली विदाऊट म्हणजे की पैसा करत करत ही प्रॉपरली समजा प्रोव्हाइड झाली समोरच्याला, तर समोरच्याचं लाईफ घडेल, समोरच्याला म्हणजे हेल्प होईल एक स्वतःसाठी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायला किंवा एक समोरच्यासाठी एक स्वतःचा एक सेटअप रेडी करायला. म्हणून आम्ही पैसा हा आमचा मेन मुद्दा अजिबातच नाही आहे. आम्ही फक्त प्युअरली एज्युकेशन चांगल्या यांनी कसं प्रोव्हाइड करू शकतो आणि जितक्या लोकांपर्यंत का नसो असे स्टुडंट्स आहेत की ज्यांनी आम्हाला म्हटलं की आम्हाला करायचं आहे मॅम सर, पण आम्हाला आमचं म्हणे नाही सध्या हे करू शकत आहो आम्ही अफोर्ड. तर आम्ही त्यांना तेवढंच हे बोललो आहोत की पैसे हे आमचं मेन एम नाही आहे, आम्हाला फक्त तुम्हाला ओरिजिनल एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. तर आमचे जे आम्ही फीज पण खूप कमी करून प्रोव्हाइड करतोय हे कोर्सेस, अक्षरशः म्हणजे नेग्लिजिबल अमाऊंट चार्ज करूनच हे करतो आहोत. आणि ते पण याच्यासाठी कारण आम्हाला आमच्या फॅकल्टीजना हे करायचं आहे, म्हणून एक फॅकल्टींना पण त्यांचे फॅमिलीज आहे, त्यांचं फुल हे आहे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. फक्त त्याच्यामुळे तोच एक मेन मुद्दा आहे की आम्ही मिनिमल चार्जेस घेतो आहोत. तर स्टुडंट्सकडनं तो एक मिनिमल चार्ज घेऊन आम्ही कोर्सेस रन करतो आहोत आणि स्टुडंट्स, इंटरेस्टेड स्टुडंट्सनी इन्स्टिट्यूटला येऊन हे बघावं आणि आमच्यासोबत डिस्कस करावं. आणि यावेळी व्यतिरिक्त एक प्रश्न मला अजून आहे आपल्याकडनं, एक झी इन्स्टिट्यूट, झी म्हणजे एक फार मोठा ब्रँड आहे जो सध्या नागपूरमध्ये रन करतो आणि नागपूरच्या विद्यार्थ्यांना एक उत्तम शिक्षण प्रोव्हाइड करतो आहे. तर झी ह्या ब्रँडसोबत बरेचशा संस्था किंवा बरेचशा गोष्टी किंवा शिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणारे ब्रँड्स जोडलेले आहेत. तर एक झीचा एक ब्रँड म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला कोणत्या अशा बेस्ट गोष्टी मिळते आहेत जे आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहोत किंवा त्यांच्याकडनं किती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकतात किंवा इंटर्नशिप अवेलेबल होऊ शकते विद्यार्थ्यांना? मॅम, इंटर्नशिप लेवल्स तर आम्ही आता जसं म्हणतोय की आम्ही नागपूरचा ब्रांच म्हणून इंटर्नशिप एक क्रिएट करतो आहोत. म्हणजे आपल्या जवळपासच्या या चांगल्या नोन प्लेसेसमध्ये इंटर्नशिप एक प्रोव्हाइड करतो आहोत. पण झी जसं तुम्ही म्हटलं फार मोठं नाव आहे झी, तर झीनी जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांचे मोठमोठ्या कंपनीज आहेत, तर त्या कंपनीजमध्ये ते लोक जॉब्स प्रोव्हाइड करतात. आणि एवढंच एक आहे की आम्ही 100% जॉब अश्युरन्स म्हणत नाही, आम्ही 100% जॉब असिस्टन्स हे बोलतो. कारण दिस इज इकडे कम्प्लिटली मेरिट बेस्ड वरती आम्ही जॉब्स प्रोव्हाइड करतो. पण असं समजा झालं की कोणत्या स्टुडंटला जॉब मिळत नसेल आफ्टर पासिंग आउट फ्रॉम
फ्रॉम झी. तर आम्ही नक्कीच या गोष्टीचं म्हणजे काळजी घेतो की कोणत्या सब्जेक्ट पायी नाही झालं, कोणते त्याच्यामध्ये नेगेटिव्ह होते की ज्याच्या पायी जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली. तर त्या गोष्टींवरती मग आम्ही फोकस करून त्या स्टुडंटला त्या हिशोबाने ट्रेन करून मग जॉब प्रोव्हाइड करतो. पण आजपर्यंत तरी असं झालेलं नाही आहे, जेवढं म्हणजे आम्हाला पण माहिती आहे झीच्या याच्यामध्ये, की जॉब प्लेसमेंट झालेलं नसेल. नक्कीच म्हणजे झी इन्स्टिट्यूट हे विविधरित्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याकरिता, त्यांना चांगल्या क्षेत्रामध्ये वळवण्याकरिता खूप चांगल्यारित्या काम करत आहे. आणि मुंबईमध्ये असलेलं हे इन्स्टिट्यूटचं एक ब्रांच नागपूरला आहे, ज्याच्या संचालिका पूर्णिमा यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे. या व्यतिरिक्त पूर्णिमा, मला आपल्याकडनं अजून हे जाणून घ्यायचं आहे की एक वैयक्तिकरित्या एक डॉक्टर म्हणून, एका शिक्षण संस्थेची संचालिका म्हणून आपली भूमिका सध्या कशी आहे? एज्युकेशन इंडस्ट्री, जसं शिक्षण संस्था जसं तुम्ही म्हणता आहात, एज्युकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आणि एकदम मॅन्डेटरी गोष्ट असली पाहिजे कोणाहीसाठी. म्हणजे एक एज्युकेशन प्रॉपर, तुम्ही समजा तुमचं एज्युकेशन प्रॉपर असेल आणि तुम्ही एक प्रॉपर प्रोफेशनल पर्सन असाल तर तुमचा एक माइंडसेट वेगळा राहतो लाईफला घेऊन, आणि तुमचे एम्स अम्बिशन्स डिफरंट असतात. तर माझं मुळात, कारण मी 2D 3D ॲनिमेशन फील्डवाली आयडियली नव्हती, पण तरी पण मी या फील्डमध्ये याच्यासाठी ऑप्ट केलं, कारण हे अपकमिंग फील्ड आहे, ही बूमिंग फील्ड आहे. आणि मी माझ्या सिटीच्यासाठी, म्हणजे नागपूरच्यासाठी, नागपूरच्या अवतीभोवती जितके छोटे मोठे टाउन्स आहेत सगळ्यांच्यासाठी काही समजा करू शकत असेल, समजा यूथसाठी काही करू शकत असेल, यंगस्टरसाठी काही करू शकत असेल, तर हे माझ्यासाठी फार म्हणजे फार बेनिफिशियल आणि माझ्यासाठी मला फार आनंद देणारी गोष्ट आहे. कारण मी स्वतः एज्युकेशनला फार इम्पॉर्टन्स दिली आहे की आपण एज्युकेटेड असावं आणि आपण समोरच्याला जितकं हेल्प करू शकतो सो एज्युकेशन वाईज हे नक्कीच करावं. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक लोकांना किंवा या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना किंवा नॉर्मली कोणत्याही विद्यार्थ्यांना एक आपला काय मेसेज राहील किंवा आपली इन्स्पिरेशन कोण आहे ज्यांच्याकडनं आपल्याला एवढं काम करण्याची प्रेरणा मिळते, आणि त्यावरून आपण काय मेसेज देऊ इच्छिता सर्वांना? इन्स्पिरेशनमध्ये तर म्हणजे माझ्या घरनंच मला इन्स्पिरेशन आहे. म्हणजे माझे पणजोबा असो बॅरिस्टर वानखेडे, किंवा मग माझी आजी असो इकडे कुंदाताई विजयकर, माझे आजोबा बाबासाहेब केदार आणि वडील सुनील केदार, हे लोक प्रोफेशनली नक्कीच इन्स्पिरेशन आहेत माझ्यासाठी. आणि यांनीच एक हे दिलेलं आहे की नाही, आपण लोकांच्यासाठी काम करावं, आपण स्वतःचा फायदा न बघता लोकांच्यासाठी काम करावं, आणि तोच लोक जेव्हा खुश राहतात तेव्हा आनंद आपल्याला स्वतःहून येतो. म्हणून आमचं इकडे तोच एम आहे की स्टुडंट्स एकदा खुश राहिलेत, स्टुडंट्स इकडच्या एन्व्हायरमेंटमध्ये हॅपी राहिलेत आणि एज्युकेशन वाईज समजा खुश राहिले, तर आम्हाला तोच आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तर हे आमचा एक मुद्दा आहे की कोविड सारखी सिच्युएशन अशी कधीही येऊ शकते आणि ही कितीही दिवस चालू शकते आता जी सुरू आहे. आणि या काळामध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले आहेत, बरेच लोक खूप फायनान्शियल क्रायसिसमध्ये आहेत. तर आम्ही ही फील्डचा असा विचार करावा की समजा तुम्ही याच्यात येता तर एकतर तुम्हाला इकडे आमच्याकडे समजा आले तुम्ही, तर तुम्हाला इंटर्नशिप मिळते, म्हणजे तुमचा कम्प्लीट पैसा ब्लॉक कुठून होत नाही. तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करता आम्ही नक्की या गोष्टीची काळजी घेतो की तुम्हाला इंटर्नशिप मिळून तुम्हाला ते रिटर्न पण होतात तेवढे, कारण इट इज पेड इंटर्नशिप. सेकंडली, तुम्ही समजा ह्या फील्डला ऑप्ट करता तर उद्या जाऊन तुम्ही स्वतःचा एक घरी सेटअप स्टार्ट करू शकता. म्हणजे समजा कोविडमध्ये पुन्हा सगळं बंद राहिलं, पण ही जी इंडस्ट्री आहे ही इंडस्ट्री ही वर्किंग इंडस्ट्री आहे कॉन्स्टंटली, कारण ही मीडियामध्ये लागणार आहे. तुम्ही ही इंडस्ट्री तुम्हाला आर्किटेक्चरल साईडला पण लागू शकते, इवन मेडिकल साईडला याचा फार इम्पॉर्टन्स आहे. आणि कुठे सगळीकडे मी जसं म्हटलं स्काय इज द लिमिट, तिकडे बॉलिवूड हॉलिवूड सगळीकडेच या इंडस्ट्रीजची गरज आहे. तर कुठे पण या साधा नॉमिनल कोणता एक तुम्हाला कोणाला काही प्रोव्हाइड करायचे असतील समजा मार्केटिंगसाठी गोष्टी, तर हे सगळ्या ह्या फील्डचा इम्पॉर्टन्स आहे. तर नक्की या फील्डच्या बद्दल विचार करावा. इथे समजा आमच्याकडे तुम्ही येत आहात तर मी तर म्हणेन की नक्की या इन्स्टिट्यूट बघा आणि तुम्हीच स्वतः ठरवा की इकडे येऊन तुमचे बेनिफिट्स कसे आहेत, काय आहेत. आणि तुम्हाला नक्कीच अशी कोविड सारखी सिच्युएशन अजूनही समोर चालली तर तरी तुमचं अर्निंग प्रोसेस हा सुरू राहतोच. तर नक्कीच यंगिस्तानच्या आजच्या भागात आपल्यासोबत होत्या पूर्णिमा केदार चिंचमुलातपुरे, ज्या बाय प्रोफेशन एक डॉक्टर आहेत आणि एक शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत. तर या क्षेत्राबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे आणि या व्यतिरिक्त एक डॉक्टर म्हणून त्यांची भूमिका कशी आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर भेटूया यंगिस्तानच्या पुढील भागात, तोपर्यंत बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा.